कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकाला मी वाटलं नाही आमची परवानगी घ्यावी असं। परवानगी घ्यायचं राहिलं बाजूला, निदान सांगायला तरी येते का नाही आम्हाला? हे काय असं पाठीवर वार केल्यासारखं? आमच्या आई साहेब इथं नाही त्याचा अर्थ काय वाटेल ते करायला रिकामा नाही इथं कोण? ही शाळा उभी केली आमच्या आई साहेबांनी, त्यांचं नाव काढून टाकायला लाज नाही वाटत? यो विचार तरी कसा येतो कुणाच्या डोक्यात? चल रे, तुला वेगळं सांगा चल। फुलपगार सर, तुम्ही इथं सगळ्यात सिनियर आहे सा, तुम्हाला वाटलं नाही एका शब्दानं मला कळवा म्हणून? इतर वेळी तर फिटी फिटी मला फोन करताय, शाळेसाठी हे पाहिजे ते पाहिजे। नाही मागा की तुम्ही आमच्याकडेच मागणार, काय प्रॉब्लेम नाही, पण असं नाही ना की दरवेळी तुम्ही काहीतरी मागणी करायलाच आम्हाला फोन करणार। एखाद्या वेळी एखादी माहिती महत्वाची पुरवायला पण आम्हाला फोन करू शकतायच की तुम्ही, आहे की नाही? ते मी काय काय ते मी काय हा इतर वेळी एवढे फोन करताय तुम्ही आम्हाला, एवढे आता एवढी मोठी गोष्ट व्हायला लागली इथं आई साहेबांचं नाव काढायला लागले जावं शाळेवरून, कळतं का तुम्हाला? तुम्ही आम्हाला कळवलं नाही, सगळी एक जात ना तुम्ही आतल्या गाठीची माणसं आहेसा, अजिबात आवडलेलं नाही मला सर। छाताडावर वार करा की तुम्ही, असं पाठीवर काय वार करताय सगळे? हा आई साहेबांनी काय केलं नाही सांगा शाळेसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी? हे पांग फेडतोय असं? आई साहेब नाही म्हणताना मी आता ग बसतोय, फक्त ते आता सापडू देत। आई साहेब आल्या ना करेक्ट कार्यक्रम करतो का नाही बघा मी तुमचा। थांबा, बोलतोय मी तुमच्या संग। फुलपगारे सर, कुणीकडे चालला सा? जेवढे विचारतो तेवढ्या प्रश्नांची 2 उत्तरे तरी द्या प्रामाणिकपणे, मग जावा, तोवर सुट्टी नाही तुम्हासनी। काय विचारतोय मी? अधिपती, मी काय म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा प्लीज। तुम्ही बोल नका, आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपला फोन झालता, विचारलं होतं मी तुम्हाला, का सांगितलं नाही तुम्ही? एरवी तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगताय मला फोन करून करून, आत्ता का नाही सांगितलं बरं? तरी माझ्या कानावर कुणकुण आलतीच की असं काहीतरी व्हायला लागलंय शाळेत, म्हणताना मी तुम्हाला फोन केलता, म्हणलं बघावं तुम्ही तर सांगताय का नाही। नाही सांगितलं तुम्ही, का लपवलं बरं? मी लपवलं नाही, मी तुम्हाला सांगणारच होते। कवा सांगणार होता तुम्ही? कवा? मी तेच विचार, कवा सांगणार होता? सगळं झाल्यावर, आई साहेबांचं नाव निघाल्यावर, पेपरात उद्या छापून बोंबा बोंब झाल्यावर सगळी नंतर सांगणार होतो तुम्ही मला? काय मास्तरीन बाई, काय ठरलं होतं आपलं? आपल्या नात्यात खोटेपणा आणायचं नाही, काही एकमेकांपासून लपवायचं नाही। तुम्ही का लपवलं सांगा बरं? एवढी मोठी गोष्ट होत्या इथं, होत्या का नाही? तुम्ही का नाही सांगितलं मला? मी तुम्हाला सांगायला आले होते, मी खूप प्रयत्न केला पण तुम्ही मला बोलूच दिलं नाहीत। अहो मग बोलायचं की तुम्ही, कोण तुमचं तोंड दाबलं होतं काय तेव्हा तुम्ही बोलायचं का? तुमच्या मनासारखंच होत होतं म्हणताना मुख गिळून ग बसला काय तुम्ही? म्हणजे नाही, असं बी तुमचं आणि आई साहेबांचं काय पटतच नव्हतं। हा, जाता येता कशाला शाळेवर नाव बघायचं, मग तेवढं तरी आई साहेबांचं सुंटे वाचून खोकला चाललाय तर जाऊ दे असं म्हणून ग बसला काय? अधिपती, काय बोलताय तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।